नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। सध्या मी ठाण्यातील तीनाथ नाका येथे असलेल्या गुरुद्वारा परिसरामध्ये आहे आणि आपण पाहिलं तर आज सकाळी एक मोठं झाड कोसळून जे आहे ते या प्रभागातील नागरिकांच्या घरावर जे आहे ते कोसळलं होतं। त्यानंतर मोठ्या प्रमाणात पत्र्यांचं जे आहे ते नुकसान झालं। त्यानंतर स्थानिक शिवसेनेचे नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिलं तर स्वखर्चाने या ठिकाणी पत्रे लावण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कुठेतरी प्रभागातील प्रश्नांवरती शिवसेनेचे नौपाडा विभाग प्रमुख जे आहे ते नेहमी सक्रिय असतात आणि या प्रभागामध्ये विविध आपत्तीजन्य परिस्थिती झाल्यानंतर ते आज सकाळपासूनच या ठिकाणी आपण पाहिलं तर संपूर्ण प्रभागामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। किरण सर, काय सांगाल? आपल्या माध्यमातून या ठिकाणी घरावरती पत्रे लावण्यात येतं, काय एकंदरीत सांगाल? आपल्याला माहिती आहे की 2 दिवस ज्या पद्धतीनं पावसाचं कहर आहे त्या पद्धतीनं वेगवेगळ्या भागामध्ये अनेक वृक्ष कोसळण्याचं आपल्याला चित्र दिसतंय। तसंच नौपाडा भागामध्ये जवळजवळ 20 ते 22 वृक्ष कोसळलेली होती। आज सकाळी मी जेव्हा इथे आलो, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी असेल, हरिनिवास असेल, भास्कर कॉलनी असेल, संपूर्ण राममार्ग रोड असेल, पण जेव्हा भांजीवाडीच्या इथे आलो तेव्हा मी बघितलं की एक वृक्षाची मोठी फांदी इथे कोसळली आणि अक्षरशः ते घराचं पूर्ण छप्पर गेलं आणि ते घर म्हणजे आता त्या माऊलीकडे बघितल्यानंतर असं वाटलं, अरे आता काय करायचा, हा मोठा प्रश्न तिच्या चेहऱ्यावर होता। आणि म्हणून मला प्रश्न पडला की यांच्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे। धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादानं प्रेरित होऊन आम्ही शिवसैनिक म्हणून काम करायला सुरुवात केली। शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे काम करतो म्हणून ॲज अ शिवसैनिक म्हणून मी इथे पुढाकार घेतला आणि त्या माऊलीच्या डोळ्यामधले अश्रू कुठेतरी पुसण्याचं काम आपण करूया म्हणून पुढाकार घेतला आणि ते छप्पर पूर्ववत काल जसं होतं तसंच आज लावण्यासाठी आपण पत्रे आणि हे सगळं मागून तुमचं प्रोसेस करतो। साहेब, आज ठिकठिकाणी पाहिलं तर झाडं कोसळून पडली, अनेक प्रमाणात वाहनांचं आहे, घरांचं आहे जे नुकसान झालेलं आहे, इकडे देखील झालेलं आपण स्वखर्चाने या ठिकाणी करता। कुठेतरी वृक्ष प्राधिकरण विभाग जो आहे तो ठाणे महानगरपालिकेचा कार्यरत आहे का नाही ह्याचा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। अर्थात आता हा प्रश्नचिन्ह उपस्थित होण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे, कारण ज्या पद्धतीनं 2 दिवसांमध्ये वातावरण झालेलं आहे। ठीक आहे, वृक्ष प्राधिकरणचे जे खालचे विचारी कर्मचारी आहेत ते त्यांच्या पद्धतीने काम करत असतात। त्यांच्याकडे कधी कधी मी नेहमी असं म्हणत असतो, त्यांच्याकडे साधनं नसतात, हत्यारं नसतात आणि तरी पण ते विचारी काम करत असतात, पण त्यांना एक बंधनं असतात। कुठेतरी मला असं वाटतं अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दिरंगाई होते, बऱ्याच गोष्टी होतात, काही रूटफॉल्स आहेत, ते सगळं नाही जर व्यवस्थित केले तर ज्या पद्धतीनं 2 दिवसामध्ये कहर झालेला आहे हा झाडं कोसळण्याचा, तो पुढे सुद्धा सुरू राहील। त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचा विकास आमचे शिंदे साहेब करतायत, कुठेतरी ठाण्यामध्ये वृक्ष प्राधिकरण या विभागाकडे आपल्याला सगळ्यांना आता लक्ष देण्याची स्ट्रिक्टली गरज आहे। नक्कीच इथल्या स्थानिक आहेत। आजी, काय सांगाल? आपल्या घराचं या ठिकाणी नुकसान झालंय, किरण नागती यांच्या माध्यमातून पत्रे लावण्यात येत आहे, काय सांगाल? माझ्या घरामध्ये सकाळी 8:45ला बदामाचं झाड पडलं, माझ्या पत्रे सगळे तुटले आणि दादाला मी किरण दादाला फोन केला, किरण दादा आला आणि त्याने सगळं बघितलं आणि नंतर मग त्याने नवीन पत्रे आणले आणि दिवसभर आज माझ्यावर दादा आहे, त्याने घालायला सुरुवात पण केली। आज जर दादा नसताना तर मी फार हे आज देवासारखा दादा माझ्या जवळ उभा राहिला आणि तो आता पत्रे टाकायचं काम करतोय। हीच माझी चांगली माझ्यावर कृपाची देवासारखी दादा नाही, बाकी कोण नाही आले बस। आजी, स्थानिक कोण इकडचे प्रतिनिधी नगरसेवक वगैरे आले होते का? माणसे आले, मडवी साहेबांचे माणसं आले, ते बघून गेले आणि म्युन्सिपालिटीची लोक आले, त्यांनी झाडाचं सगळं काढले, झाडं घरावरचं, आणि ते निघून गेले, पण दादा कायमच इथे उभे आहे। आजी, कुठेतरी आदर वाटतो की त्यांच्या स्वखर्चातून कुठेतरी घरांवरती या ठिकाणी पत्रे माझ्या घरावर सगळे पत्रे तुटले म्हणून दादाला मी फोन केले आणि दादांमुळे आजला मला ते पत्रे घालून मिळत आहेत आणि माझ्यात काही एवढी ऐपत नाहीये, मी घरकाम करणारी बाई आहे, माझ्यात ऐपत नाहीये। दादा होता म्हणून आजला माझ्या घराचं पत्रे घालून होतं आणि माझ्या नसते झाल्याने पाऊस हा असा पडतोय, मग मी काय करू? मला कोणीतरी साह्य दिलंय, देवासारखा दादा आला म्हणून ते साह्य मिळालं मला, नाही तर आजला माझं पूर्ण सामान सगळं माझं भिजलंय आणि 5 दिवस झाले माझ्या घरी पाणी आहे, ते मी उठून कंटाळले। नक्कीच स्थानिक नागरिकांच्या या प्रतिक्रिया आहेत। कुठेतरी आपण पाहिलं तर नौपाड्यामध्ये किरण नागती जे आहे ते नेहमीच प्रत्येक गोष्टीमध्ये या ठिकाणी समाजसेवेमध्ये सक्रिय असतात। त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिलं तर या भांजेवाडी परिसरामधील घरांवरती जे आहे ते पत्रे लावण्याचं या ठिकाणी काम होते। साहेब, सध्याची नौपाड्याची परिस्थिती काय? ठाण्यामध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली, पण सध्याची नौपाड्याची परिस्थिती, आपण सकाळपासून ग्राउंडवर आहात, सध्याची काय परिस्थिती आहे? अगदी आता सकाळी उठल्यापासून मी तर गेलो पहाटे 4:30 वाजता, ज्या पद्धतीने काल रात्री 9:30 वाजता एक भलं मोठं झाड दीपप्रभा सोसायटीवर पडलं होतं आणि ते संपूर्ण बाजूला करेपर्यंत ती बिल्डिंग वाचवायची होती। त्याच्यासाठी TDRF असेल, अग्निशमन दल असेल, वृक्षाधिकारी असेल,
त्या आपत्कालीन असेल सगळ्या टीम खरं तर काम करत होत्या आणि पहाट झाली आणि नंतर सकाळी 7-7:30ला पुन्हा एकदा फोन यायला सुरुवात झाली. इथे झाड पडले, इथे फांदी पडली. असं करता करता मग तो भास्कर कॉलनीमध्ये सरस्वतीच्या शाळेच्या बाजूला सुविधाच्या इथे मोठं झाडच पडलं होतं. इथे एक पडलं. आता शिखरवाडीचं एक मोठं झाड, त्याच्यामुळे कदाचित 3-4 घरं त्याच्यावर एफेक्ट होऊ शकतील. त्याचं आता काम लागलीच सुरू केलेलं आहे. आता तिथे मी आता तिथेच जाणार आहे. हरिनिवास सर्कलला रस्त्यामध्ये झाड पडलं होतं. खामकर मॅडम आहेत, त्यांनी मला फोन केला. आपण तातडीने गेलो, JCBनं ते झाड बाजूला गेलं. तर असं अशा बऱ्याच घटना ज्या नौपाडा विभागाचा पुरता मी सांगतो, शहरात तर प्रचंड झाल्या असतील, पण ठीक आहे, ज्या विभागाचं मी विभाग म्हणून काम करतो तिथे माझं कर्तव्य आहे की मला रामवाडीमध्ये असेल अशा अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या. त्याच्यावर उपाययोजना आपण करतोय, पण मला असं वाटतं घटना घडल्या नाही पाहिजे. याच्यासाठी खबरदारी घेतली पाहिजे आणि वृक्ष प्राधिकरण विभागानं ह्याच्या पुढे मला असं वाटतं खूप वेगळ्या पद्धतीनं काम करण्याची गरज आहे. नक्कीच या ठिकाणी वृक्ष प्राधिकरणाने कुठल्या तरी जबाबदारीने काम करावं अशी प्रतिक्रिया जी आहे ती शिवसेनेचे नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती यांनी या ठिकाणी दिलेली आहे. सध्या मी ठाण्यातील 3 नाका येथे असलेल्या गुरुद्वारा भांजेवाडी परिसरामध्ये आहे. मोठं झाड जे आहे ते या प्रभागातील नागरिकांच्या घरावरती कोसळलं होतं. त्यानंतर स्वखर्चाने या ठिकाणी आपण पाहिलं तर पत्रे लावण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी किरण नागती यांच्या माध्यमातून होतंय. संपूर्ण घरांची परिस्थिती आपण पाहिली तर मोठं झाड जे आहे ते या घरांवरती कोसळलं. त्यानंतर मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते या संपूर्ण प्रभागातील नागरिकांच्या घराचं झालं होतं. त्यानंतर ही माहिती जी आहे ती शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी स्वखर्चातून या ठिकाणी आपण पाहिलं तर संपूर्ण घराला पत्रे लावून देण्याचं कामाला या ठिकाणी सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते. ठाणे लाईव्हचे अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.